न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। डॉक्टर पतंगराव कदम हे राजकारणी असण्यापेक्षा मोठे समाजकारणी व शिक्षण महर्षी होते। डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त बोलताना सुनील चव्हाण पुढे म्हणाले, हिमालयाएवढी उंची असलेले नेते होते। कदम साहेब हे एक राजकारणी असण्यापेक्षाही मोठे समाजकारणी व शिक्षण महर्षी होते। साहेबांनी कधीही त्यांच्याकडे आलेल्या कोणत्याही व्यक्तीचे काम करीत असताना तो कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार केला नाही। केवळ सामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून साहेबांनी आयुष्यभर काम केले। भारती विद्यापीठ सारखी मोठी संस्था स्थापना करून हजारो कुटुंबाची उभारणी त्यांनी केली, असे भावपूर्ण उद्गार सुनील चव्हाण सर यांनी काढले। विटा तालुका नगरवाचनालयात स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या 82व्या जयंतीदिनी आयोजित अभिवादनाच्या कार्यक्रमात बोलत होते। यावेळी पुढे बोलताना श्री चव्हाण म्हणाले, मला साहेबांसोबत जवळपास 30 ते 33 वर्षे काम करण्याची संधी मिळाली। त्यावेळी मला जाणवले की विटा शहराविषयी साहेबांना प्रचंड जिव्हाळा होता। साहेबांना विटा शहरात मोठमोठी कॉलेजेस उभारणे सहज शक्य होते, परंतु शहरातील कार्यकर्त्यांना शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी वाव राहावा म्हणून त्यांनी विटा शहरात कोणतेही कॉलेज उभारले नाही। विटा शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांना खूप प्रेम दिले, तितकेच प्रेम साहेबांनी कार्यकर्त्यांना दिले। याप्रसंगी प्रास्ताविक करताना ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक म्हणाले की डॉक्टर पतंगराव कदम यांचे विटा शहराच्या विकासात मोठे योगदान आहे। साहेब एसटी महामंडळाचे संचालक झाल्यानंतर त्यांनी विटा शहरात मोठे बसस्थानक, आगार, वर्कशॉप उभा केले। एसटी महामंडळात त्यांनी हजारो लोकांना नोकऱ्या उपलब्ध करून देऊन त्यांचे कुटुंब उभारण्यात मदत केली। साहेबांच्या विटा शहराशी असलेल्या आठवणी जागृत राहण्यासाठी डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचे विटा शहरात उचित स्मारक व्हावे अशी भावना व्यक्त केली। यावेळी डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचे सहकारी एन.जी. बापू पाटील यांचे चिरंजीव कुलदीप पाटील व साहेबांचे वास्तव्य ज्यांच्या घरी असायचे ते अशोक सुतार यांचा सर्वांनी गौरवपूर्ण उल्लेख केला। या कार्यक्रमाचे संयोजन करण्यासाठी सुरेश पाटील यांनी विशेष परिश्रम केले। याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप मुळीक, उपाध्यक्ष भीमसेन कुरकुटे, भारती विद्यापीठचे प्राचार्य अरविंद पाटील, अनिल फाटक, शोएब शिकलगार, प्रशांत कांबळे, ओंकार बोत्रे, शिला दिवटे, तृप्ती पुणेकर, सपना डफळे, अशोक सुतार, विनय भंडारे, रघुराज मेटकरी, महेश कुपाडे, महेश फडतरे, उत्तमराव चौथे, मनोज देवकर, विजय लाळे, सुशांत देवकर, अविनाश बाबर, सर्जेराव तात्या पाटील, रवी जाधव, करण बाबर, कुलदीप पाटील, बाळासाहेब पाटील, उमेश जंगम, संजय लकडे, गजानन सुतार, सोहम भंडारे, चंद्रकांत चव्हाण, आबासाहेब गायकवाड, शशिकांत कोरे, संभाजी मोरे, विक्रम चौथे, धनंजय टेके, प्रशांत तारळेकर, विवेक जोग आदी उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। Don't judge me where I stand for. Don't judge me where I stand for. Judge me where I come from. मी जिथे आलोय, जिथून आलोय ना तिथून माझं परीक्षण करा। मी जिथे उभा आहे तिथून माझं परीक्षण करून आलोय हे सांगणारे पतंगराव कदम साहेब। हे सांगितलं त्यांनी। अरे काय मी गरीबी माणूस होता, हिमालया एवढी उंची, पण गाडीला कोणी हात करायच्या अगोदर थांबणार। हे कुठल्याही गावात जाऊ द्या, जळगावला असू द्या, नाशिकला असू द्या, मतदारसंघात असू द्या, सांगलीत असू द्या, कुठेही गाडी चालली असेल रस्त्याने, कुठे माई माऊली अशा शेंगा करत असल्या गाडी थांबवायची आणि शेंगा गाडीतून उतरायची। मावशी म्हणायची, मावशी नमस्कार, काय शेंगा आहेत का? शेंगा पापड ते घेऊन जाणारे पतंगराव। मी दुसरे नेते पण पाहिलेत ना, ते पण घेऊन शेंगा खातात, पण गाडीत गेल्यानंतर डबा काढतात आणि रवे खायला सुरुवात करतात। पतंगराव कदम साहेबांनी हा सुतारपणा, हा टिकाऊपणा कधीच केला नाही। एखाद्याला बोलले तर तोंडावरती स्पष्ट बोलतील, ते तुझं चुकलं। मग आबा असो, जयंत पाटील साहेब असो किंवा राज्याचे मुख्यमंत्री असो, विलासराव देशमुखांची आणि पतंगराव कदम साहेबांची, सुशीलकुमार शिंदे साहेबांची जितकी मी मैत्री पाहिली तितकंच मी त्यांच्यातलं एखाद्या गोष्टीमध्ये एखादी गोष्ट जर करायची असेल पतंगराव कदम साहेबांना, मुख्यमंत्र्यांच्या हातातून काय घेऊन फेकून देणारा माझा मंत्री होता आणि नेहमी म्हणायचे मी सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही। मी कोण होतो? अरे संसदा वेळेचं जीवन मिळत नव्हतं। मला ते सांगायचे, विद्यार्थ्याला एका तलाट्यांनी त्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत 8 तास दिवसभर कचेरीच्या बाहेर उभा केलेलं होतं एका तलाट्याने। हे पतंगराव कदम साहेब, आणि त्या तलाट्याला ज्या वेळेला त्यांच्या हातात सत्ता आली त्यावेळेला त्यांनी सन्मान आणि त्याची कामगिरी त्याच्या मुलात